मित्रांनो, ऑपरेशन टायगरला अर्थातच ठाकरेची जी शिवसेना आहे, जी शिल्लक सेना आहे, त्या शिल्लक सेनेमधील हजारो कार्यकर्ते आणि हजारो जिल्हाप्रमुख हे तयार आहेत ठाकरेंची साथ सोडायला. आणि कल्याण डोंबिवली पश्चिमचे अध्यक्ष शिल्लक सेनेचे प्रकाश तेलगोटे यांनी सुरुवात केली. मित्रांनो नमस्कार, रामकृष्ण हरी. सर्वांचं स्वागत करतोय कारण व्हिडिओमध्ये. सर्वांना एक विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, उद्धव ठाकरेच्या गटातील जे काही नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत किंवा खासदार किंवा आमदार, आजी माजी, खासदार पण आजी माजी, हे जे आहेत ना आजी माजी सगळेच, हे सगळे फुल नाराज आहेत. कारण काय? कारण एकच आहे. जे कारण 2022ला होतं, तेच कारण आता सुद्धा आहे. 22 ते 26 एकूण 3 वर्ष संपून गेले, 4थं वर्ष चालू आहे. पण ह्या 4ही वर्षामध्ये उद्धव ठाकरेंना ती एक गोष्ट अजून जमली नाही. ती गोष्ट नीलम गोरे यांनी त्यांच्या निरोपाच्या भाषणामध्ये केली होती की उद्धव साहेब, माझ्या घरातील एखादी कामवाली किंवा नोकर जर सोडून गेली तर म्हणजे मनाला चटका लागतो. मला वारंवार असं वाटतं की मी काहीतरी चूक केली का, माझं काय चुकलं का, ती का मला सोडून गेली. पण तुमच्यापासून 60 लोक, त्यामधील 8 आमदार मंत्रिपदाच्यावर लाथ मारून निघून जातात. तुम्हाला एक वेळेस पण वाटलं नाही का की हे 8 मंत्रिपदाला लाथा मारून का गेलेत, हे 40 ते 60 लोक एका वेळेस का गेलेत, ही प्रश्न तुमच्या मनाला पडला नाही का? हा एक प्रश्न नीलम गोरे यांनी विचारला होता. आणि माग ऑपरेशन टायगर म्हणून ज्यावेळेस ह्या बातम्या माध्यमात आल्या, त्यावेळेस उद्धव ठाकरे यांचे जे खासदार आहेत ते जाऊन प्रथमतः दिल्लीमध्ये संजय राऊतांना भेटले. संजय राऊतांशी चर्चा केली आणि मग संजय राऊतांनी त्यांना मुंबईला पाठवलं. आता इथं एक लिंक लागते की जी काही मुंबईमध्ये झालं ते मुंबईमध्ये झालेलं आहे ते संजय राऊतांच्या म्हणण्यानुसार झालं. तर राऊतांना काही प्रश्न विचारले, चर्चा केली. राऊतांनी सांगितलं जाऊन तुम्ही साहेबांना सांगा. आणि तेच इथं मुंबईत घडलं. आता मुंबईत काय घडलं, मुंबईत जे घडलं याचा आणि हे प्रकाश तेलगोटे जे आहेत माजी शिल्लक सेनेचे पश्चिम जिल्हा प्रमुख, त्यांच्याशी डायरेक्ट जोडतो. तर झालं असं की जे काही कार्यकर्ते आहेत, जे काही मतदारसंघ आहेत, यामध्ये तुमचा आम्हाला एकही सपोर्ट मिळत नाही. ते आर्थिक असेल किंवा राजकीय असेल, त्यांचा आमच्या कार्यकर्त्याचा कुठलाही समन्वय होत नाही. हे पहिलं कारण. दुसरं कारण, एकनाथ शिंदे आम्हाला फंड देतात, भलेही आम्ही त्यांच्यावरती कितीही जहरी टीका करू, ते असं करत नाही, ते आम्हाला वेळ देतात. आणि चौथं आहे, आता आम्हाला पुढची टर्म नकोच आहे. असं एका तिथं जाऊन म्हणजे कंटाळून एका खासदारानं आपली इच्छा व्यक्त केली की आता मला माझी पुढची टर्म नको आहे. लोक मला बोटानं मारतील, लोक मला शिव्या घालतील. जर मी त्यांना मतं मागायला गेलो घरी त्यांच्या, तर ते मला प्रश्न विचारणार नाहीत का, बाबा तू 5 वर्ष गेला होतास कुठं, तू 5 वर्ष नेमकं काम काय केलास, तुला आम्ही मतं दिले, आम्ही भाजपसारख्या विकास करणाऱ्या पक्षाला मतं न करता आम्ही तुझ्यावर भरोसा ठेवून तुझ्या प्रलोभनाला आम्ही भुलून तुला मतं केले, पण तू केलाच काय, हे जनता विचारणार आहे त्यांना. हे त्याची जाणीव त्यांना होती म्हणून त्याने विचारलंय की 2029 मध्ये तुम्ही पर्यायी माणूस शोधा, मी निवडणूक लढणार नाही. आणि या सगळ्या नाराजीकरणाला एकच कारण आहे. ते कारण म्हणजे काय की संघटन कौशल्य असायला पाहिजे. आपण एखाद्या पक्षाचं नेतृत्व करत असतो, नेतृत्व करत असताना त्या पक्षाची आपण कमांड घेतो, त्यावेळेस आपल्यामध्ये तो एक नेतृत्व गुण जो असतो, संघटन कौशल्य असतं, ते असावं लागतं. लोकांनाही वेळ द्यावा लागतो, कार्यकर्त्याला वेळ द्यावा लागतो, पार्टीला वेळ द्यावा लागतो.
तिथं अहो खासदाराचं म्हणणं काय होतं, ज्या लोकांना 2.5 लाख लोकांनी मतदान केले त्या लोकांचं एक म्हणणं होतं की तुमच्यासाठी तुमच्या सोबत आम्हाला भेटण्याकरता वाट पाहावी लागते, तुमची आमची दोघांची भेट हे जे काही मधले आहे ती होऊ देत नाहीत. जर आज त्या खासदाराची अवस्था अशी असेल तर सर्वसामान्यांची अवस्था काय असेल मित्रांनो, सर्वसामान्य कार्यकर्त्याची अवस्था काय असेल, हे सगळं काही आहे ते ऐकूनच मन सुन्न करतं. मग अशा वेळेस वाटतं की ह्या सगळ्या लोकांनी मागं बागा अरवल्या होत्या किंवा यांनी उराळे बडवले होते की जे काही इथून तिकडे गेले ते गद्दार आहेत किंवा त्यांनी खोके घेतले मग ओके केले. मग आता जे काही हे प्रकाश एकबोटे तिकडे गेलेले आहेत भाजपने, त्यांनी किती खोके घेतले. असे असंख्य लाखो कार्यकर्ते आहेत, त्यांनी एकही रुपया नाही घेतला, फक्त आपल्या अपमानाचा प्रतिशोध घेतला. आता बघूया प्रकाश एकबोटे ते नेतृत्व त्यांनी कल्याण डोंबिवली या सगळ्या परिसरामध्ये एक शिवसैनिक त्यांनी एकवटून ठेवला होता, तिथं संघटन त्यांनी केलं होतं. पण त्या प्रकाश एकबोटेला मिळालं काय? द्वेष, अपमान आणि हॅरासमेंट. म्हणून त्यांना डावललं गेलं, त्यांना तिथं त्रास दिला गेला, म्हणून तो व्यक्ती कंटाळून या ठिकाणी भाजप सोबत गेला. आता मुंबईच्या जवळच कल्याण डोंबिवली आहे, इथं तरी अशी अवस्था असेल, इथल्या म्हणजे दिव्याखाली जो अंधार असतो ना, मग दिव्याजवळच म्हणजे मुंबई जवळच दादर जवळच हे कल्याण डोंबिवली आहे. इथं हे गोष्टी मातोश्रीपर्यंत गेल्या नसतील का? कारण त्या गोष्टी मातोश्रीपर्यंत पोहोचत नाहीतच, आणि जर पोहोचल्या त्यावरती काही ऍक्शन होत नाही. मग ज्यावेळेस प्रकाश एकबोटेने कुठलं काहीही जास्ती न बोलता 2-3 शब्द मोजके बोलले आणि त्यांनी सांगितलं की ह्या कारणामुळं मी इकडे आलोय, आणि हे कारण वारंवार आतापर्यंत जे लोक ठाकरेंना सोडून इकडे आलेत त्या प्रत्येकांचं कारण हेच कॉमन होतं. पाठीमागे बोललं होतं की शिवसेनेमध्ये हॅरासमेंट भरपूर होते, कामापुरतं यांचा वापर होतो, काम संपला की वापर यांचा होत नाही, निवडणुकापुरतं हे सगळं जागृत केलं जातं, सगळं काही हे जागृत करून सगळ्यांना कामाला लावलं जातं, आणि त्या निवडणुकानंतर यांना कोणीच विचारत नाही. ही खदखद प्रत्येक शिवसैनिकांच्या मनामध्ये होती. काही लोकांच्या मनातून यांनी भडास काढली, काही वडापावले आहेत, जेव्हा यांचे वडापावाचे पैसे संपतील त्यावेळेस ते निर्णय घेतील. पण प्रकाश एकबोटेनं दाखवून दिलं, त्यानं सांगितलं हे फक्त सुरुवात आहे, ही सुरुवात नाही केली, त्याचा शेवट कुठपर्यंत जाऊन होईल त्यांनाही माहिती नाही. अजून किती कार्यकर्ते, किती नेते, किती खासदार, आमदार यांना सोडून जातील. आता यांच्याविषयी बोलायचं कारण काय? कारण हे लोक महाराष्ट्राला एका वेगळ्या अँगलला घेऊन जात आहेत. यांचं जे हिंदुत्व आहे हे वेगळे हिंदुत्व लोकांमध्ये पेरत आहेत. यांचं हिंदुत्व कसं आहे? यांचं हिंदुत्व रामाला शिव्या देणे, अयोध्येला नावं ठेवणे, देवदेवतावरती नावं ठेवणे, गीतेला जाडजूड पुस्तक म्हणणे, हनुमान चालीसाला काहीतरी वेगळंच म्हणणे, हे जे काही गोष्टी आहेत यांच्या, हे यांचं हिंदुत्व असं आहे. एका शांतप्रिय समाजाला त्यांचं उदात्तीकरण करण्यासाठी हे हिंदुत्वाचा बळी द्यायला गेलेले आहेत. हे असे लोक आहेत. पहलगाममध्ये आपले स्त्रियांना विचारून तिथं मारलं जातं, धर्म विचारून. त्या ठिकाणी हे लोक एक प्रश्न विचारत नाहीत, पण ज्यावेळेस इराणचं युद्ध होतं त्यावेळेस हे लोक प्रश्न विचारतात. ह्यांना पॅलेस्टाईनमध्ये शांती पाहिजे, पण महाराष्ट्रामध्ये शांती नको आहे, म्हणून हे नेहमी महाराष्ट्राला पेटवायची कामं करतात. अशा लोकांपासून हे कार्यकर्ते, हे नेते वेगळे होत आहेत, यात नवलच काय. आता प्रकाश एकबोटेने सुरुवात केली आहे, अजून असे असंख्य लोक इकडे येतील, आणि शेवटी बाळासाहेबांचं स्वप्न एकनाथ शिंदेच पूर्ण करतील. उद्धव साहेब एक असा नेता म्हणून येतील की ते बापाचं जे केलेलं सगळं आहे ते पूर्ण संपवणार. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय? प्रकाश एकबोटे ही सुरुवात आहे, अजून असंख्य घडामोडी ह्या महाराष्ट्रामध्ये होणार आहेत. आता नंबर तुतारीचा पण आहे, हाताचा पण आहे. तुमचं मत काय? नक्कीच व्यक्त व्हा. व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. रामकृष्ण हरी.